जी स्पोर्ट्स वाकण या मैदानाकडे टॉस जिंकलाय, प्रथम करणार आहेत फिल्डिंग इन्व्हाइट केलं वाकडला बॅटिंगसाठी। वाकडने मागच्या सामन्यात बेतवडे संघाला पराभूत केलं 41 धावांचा यशस्वी रन चेस आपण बघितला। आता बघूया फायनल मध्ये कोण पोहोचेल। माताडी चषक 2026च्या पहिल्या दिवसामध्ये ही पहिली उपांत्य फेरी या स्पर्धेची आणि मगाशी जीतने मनोगत व्यक्त करताना सांगितलं की या ट्रॉफीज खूप सुंदर आहेत आणि या ट्रॉफीज प्रत्येकाला आकर्षित करणार आहेत, त्यामुळे एक ट्रॉफी इथून घेऊन जाण्याचा प्रत्येकाचा मानस असेल। पण बघूया जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि त्याला एक ट्रॉफी रोख रक्कम या ठिकाणी लागू होईल। पण ती कुठल्या क्रमांकाची असेल, कितव्या क्रमांकाची असेल ते त्याच्या अखेरच्या मॅचवरती परफॉर्मन्सवरती डिपेंड असणार आहे। तो ओपनिंग पेअर मैदानावरती येऊ द्या। अभय पाटील आणि त्याचबरोबर आशीर्वाद पाटील असे दोन अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर, एक 40+ क्रिकेटर एन्जॉय करतात आणि बिग सपोर्टर आहेत, आधारस्तंभ आहेत, बॅकबोन आहेत आमचे या संपूर्ण कमिटीचे। आशीर्वाद पाटील सगळे म्हणाले की करायचं तर करायचा, नाद नाही करायचा आपला, आणि करायचं तर अशी करायची की स्पर्धा जबरदस्त झालीच पाहिजे। आणि अशी माणसं जर पाठीशी उभी असली तर मग कुठलंही कार्य तुम्हाला यशस्वीरित्या पूर्ण करता येतं। नाही, नक्कीच नक्कीच ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, सपोर्ट केला आहे, मग तो आर्थिक स्वरूपाने असेल किंवा मानसिक आधार असेल किंवा शाब्दिक आधार असेल, तर सगळ्यांचा आभार व्यक्त करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। होया मॅचकडे आपण। मॅच सुरू झालेली आहे। उंबरली फिल्डिंगसाठी तयार, बॉलिंग मार्कवर वॉर्मअप करत असताना तुम्ही बघतायत ज्युनियर प्रेमला तर स्ट्रायकिंग इनला बॅटर चेंडूची तपासणी करत असताना ऋषीला आपण बघतायत सध्या जीतला सलामीला यावं लागतंय, कारण की आपण बघितलं तर ओपनिंग पेअरमध्ये केतन नसल्या कारणाने जीतने जबाबदारी घेतलेली आहे आणि जीतही किती प्लेयर आहेत किती नाही आहेत याचा विचार न करता नेहमीच तो प्रयत्न करतो की मी माझ्या परीने जितकं मला योगदान देता येईल तेवढं मी देईन, टीम जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याचा माझा प्रयत्न असेल। पण दुसऱ्या बाजूला बघूया उंबारली संघ आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांची कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे। पहिल्या सामन्यात उंबारलीने आगासनला पराभूत केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये देवीचा पाडाला पराभूत केला आणि त्याचबरोबर वाकरनेही पहिल्या सामन्यात निळजेबाला पराभूत केला, मागच्या सामन्यात दुसऱ्या सामन्यात त्यांनी बेतवडेला पराभूत केला आणि आता हे दोन संघ तिसरी ही लढत दोघांची आपण बघतायत जी उपांत्य फेरीची सेमी फायनल आहे। जो जिंकेल तो फायनलला पोहोचेल। पहिलाच बॉल ऋषीसाठी शफल झाला, चेंडू जाईल एकदम फाईन सीमारेषेच्या दिशेने, फाईन लेगची सीमारेषा पार, चौकार। इम्प्रोवायझेशन क्रिकेट ही ओळख राहिली ऋषी भोईरची। पॉवर प्लेमध्ये येऊन धावा करणं, मग त्या कशाही पद्धतीने येऊ दे, कुठल्याही फटक्याने येऊ दे, तो नेहमीच आपण बघितलं तर ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्याचा नेहमीच असतो आणि नेहमी पॉवर प्लेमध्ये त्याची जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे। सुरुवात चौकारने झालेली आहे। बॉलिंग मार्कर प्रेम पुन्हा एकदा स्वीप केला, यावेळेस टायमिंग प्रॉपर झालाय, चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार, सलग येणारा दुसरा चौकार। बॅट मधून दोन चौकार आले, लगेचच प्रेमने संपर्क साधला प्रेमशी आणि त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न आहे की कशा प्रकारे तुला बॉलिंग करायची आहे। फिल्डिंग मध्ये काही चेंजेस त्या ठिकाणी आपण बघतायत।
शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मिडविकेटला आणलाय, जो मिडविकेटला होता त्याला स्क्वेअर लेगला पाठवलाय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तैनात आहे. ही फिल्डिंगची व्यूहरचना आपण बघतायत. इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि एक शॉर्ट कव्हरला आपण बघतो ऑन साइडला शॉर्ट मिडविकेट आहे. बॉलिंग मार्क हो तयार. लेफ्ट आर्म वरती विकेट. प्रेम ओ हो संपर्क नाही आहे व्यवस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक आपण बघतायत ते म्हणजे प्रेमचं. 2 चौकार आले होते फिल्डिंग मध्ये, काही चेंजेस केले नाही. नक्कीच ते करावे लागतात. तुम्हाला प्लॅन ए जर तुमचं सक्सेसफुल नाही झालं तर प्लॅन बी आणावं लागतं. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं. फलंदाजाची ताकद काय आहे, तर कुठल्या दिशेने जास्त फटकेबाजी करतो त्यानुसार तुम्हाला फिल्डिंग आणि गोलंदाजी तशी करावी लागते. आणि त्यानुसार आपण बघतायत थोडेसे चेंजेस आपण बघितले मागच्या बॉल नंतर, चौकारानंतर कुठेतरी त्याचा फायदा झालाय. बघूया प्रेम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म वरती विकेट ऋषीसाठी. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा दिली आहे, वेगाचा वापर केलाय, चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. हा तिसरा चौकार या षटकातील. या 12 धावा आलेली आहेत. प्रेम पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा त्या दिशेने. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून हा देखील जाय सीमा पार. धावा मिळती 4 ने धाव संख्येला आकार. धाव संख्या धाव फलकावरती 16. साइड हिरोने 1 साइडलाच खेळतोय आपण बघताय. एकाच बाजूला खेळतोय. 16 धावा आलेल्या आहेत. जणू काय त्या ठिकाणचं सातबारा नावावरती गेल्या. मागच्या स्पर्धेत आपण बघितलं पेत्रोडाच्या, जेव्हा प्रवीण जोशी बॅटिंग करत होता मांडवीचा, तो देखील याच पद्धतीने खेळत होता. तो देखील संघाचा सलामी वीर आहे. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, हा देखील गेलाय सीमा पार. 6 बॉल मध्ये 5 चौकार आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपन्न होतं. आणि सोनू मोनू 11 जी स्पोर्ट्स वाखनच्या धावा झाल्यात 20 धावा आणि 5 चौकार आले. ते ऋषीच्या बॅट मधून अप्रतिम पॉवर प्लेचा वापर फार कठीण आहे. प्रेम सारखा एक जबरदस्त गोलंदाज, वेगवान गोलंदाज, पण त्यालाही कुठेतरी संभ्रमात टाकलं आणि कुठेतरी पूर्णपणे त्याला डिस्टर्ब करून टाकलं. अशा प्रकारची फटकेबाजी नेहमीच फलंदाज नेहमीच गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलत आहेत. या 6 बॉलमध्ये 5 चौकार आलेले आहेत. आपण बघितलं फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फाईन लेगला आपल्याला 3 चौकार बघितले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण 2 चौकार बघितले. ऋषी भोईरचं हे वैशिष्ट्य राहिलेले. कारकिर्दीमध्ये तब्बल 10 बाईक त्याच्या नावावरती आहे. पहिली बाईक सोनारपाडा चषक मध्ये त्याला मिळाली. नाईट स्पर्धेमध्ये प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती हिरो हॉर्नेटची ती बाईक होती. आणि काय जबरदस्त सेलिब्रेशन आम्ही बघितलं होतं वाखन गावामध्ये. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि जवळजवळ जणू काय ती हळदच होते. आम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो, आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि काय सेलिब्रेशन बघितलं. पण आज 10 बाईक नावावरती आहे. जीतच्याही 20 पेक्षा जास्त बाईक झालेले आहेत. आणि जी स्पोर्ट्स अर्थात गावदेवी गजानन, पण जीचा अर्थ होतोय गाड्यांचं गाव असे आपण म्हणू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक गाड्या ज्या गावामध्ये ते वाकळण गाव, त्यानंतर वडवली. या दोन्ही गावांच्या बाईक काउंट केल्या तर 100च्या 150च्या पुढे जातील. कारही तितक्याच आहेत. आणि अनेक जण म्हणतात की वाखणकरांनी ठेका घेतलाय का, बाईक त्यांच्याकडेच का जातात. अरे पण परफॉर्मन्स देत आहेत, चांगले खेळत आहेत, तर बाईक मिळतील, तुम्हालाही मिळतील. आणि एकमेव संघ असा आहे की जिथे 5-6 खेळाडूंच्याकडे बाईक आहेत. काही टीममध्ये 1-2च प्लेयर असतात की जे बाईकसाठी. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण,
जीतला स्ट्राईक मिळाली, 2 धावा इथून पूर्ण करतो जीत वैयक्तिक. या 2 धावेने धावसंख्या धावफलक होती 22. सिनियर प्रेम बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. केतनच्या अनुपस्थितीमध्ये या संघाची जबाबदारी फार मोठी आहे. दबाव जरूर आहे, काही खेळाडू टीम मध्ये नाही आहेत, पण आपण बघितलं की चेंज द गेम वडवली ज्यांच्या नावामध्ये चेंज आहे, त्यांनी ऋतिकच्या अनुपस्थितीमध्ये मकर संक्रांत चषक सारखी मोठी स्पर्धा जिंकली. या दरम्यान ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू गेलेल्या दरम्यान राहुल पाटील माताडी गावचे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे माताडी चषक मध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. बघा कित्येक वर्ष या संघासाठी खेळत आलाय, कित्येक वर्ष खेळतोय आणि सातत्याने तो स्टॅमिना, ती ताकद, तो फिटनेस ठेवणं फार कठीण असतं. निरंतरता फार कठीण असतं. एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं आणि निरंतरपणे तिला पुढे घेऊन जाणं इतकं सोपं काम नसतं. ड्राईव्ह केला फिल्डर डीप मध्ये, प्रोटेक्शन दिले गेले, प्रेम आहे तिथे, ओ हो आणि झाले चूक तिथे, चेंडूला आत ढकललंय आणि या दरम्यान आपण बघतात या 2 धावा येत आहेत. थोडेसे डिस्टर्ब आहेत का, खूप चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या, थोडासा विचार मनामध्ये तो असेल, पण क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की जे झालं ते झालं. मैदानावरती पुन्हा एकदा फोकस करा, नव्याने कमबॅक करा. स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही या ठिकाणी. ऋषी फार पुढे निघून आले होते. चेंडू सिली मिड ऑफच्या दिशेने येतो, स्वतः जाऊन सिनियर प्रेम चेंडू उचलतात आणि या दरम्यान आपण बघता डॉट बॉल. धावसंख्या धावफलक कधी झालेली एकूण आपण बघताय ती म्हणजे 26 धावा. चांगली सुरुवात, एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये होते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय जरूर घेतलाय स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाने. आत आला होता चेंडू, विथ अगेन्स्ट द टर्न खेळले. चेंडूला फक्त दिशा दिली, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस उघडला आणि लेट कटच्या माध्यमातून आपण बघितलं की चेंडू बॅकवर्ड पॉइंटला पाठवला. 2 धावा येत आहेत. सिंगल डबलचं महत्व माहिती आहे, कशा पद्धतीने धावसंख्येला पुढे न्यायचं आहे. मोठे फटके जेव्हा येत नाही तेव्हा सिंगल डबल्स वरती फोकस तुम्हाला करावा लागता. 28 धावा झाल्या, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रेम पुन्हा एकदा तयार, कॉमेडी बॉक्स इन करणं, स्ट्रायकिंग इनला आपण बघताय जित भोईर. हो, फक्त चेंडूला दिशा दिली आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. हा फुल टॉस होता, फार जास्त ताकद नव्हती, जोखून दिली, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या धावफलक होती झालेली 29. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आले, ओव्हरमध्ये 9 आले. कुठेतरी कमबॅक झालेले उंबारलीचं, पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी होते उंबारली संघाकडनं. बॉलिंगमध्ये यश आहे, विराज आहे, बघूया कुणाला बोलावतायत, कुणाकडे जबाबदारी सोपवतायत. पाणी हवंय, पाणी घेऊन जा. 12th मॅन पटकन जा पाणी घेऊन, कारण की दमछाक भरपूर झालेली आहे. कारण 3-4 वेळा तर डबल्स धावलेले आहेत आणि त्यामुळे ती दमछाक होते. 4 डबल आहेत म्हणजे 8 धावा धावून काढलेले आहेत. 12th मॅन चाललेले आहेत जय. दुसऱ्या बाजूला मैत्रे जे 12th मॅनच्या भूमिकेत आहेत. आणि 12th मॅन अलीकडच्या काळात आपण ही संकल्पना सगळीकडे बघतो दीपेश, कारण की बऱ्याचदा ती गाडी घेऊन जायला कोणी नसते कधी कधी. त्यामुळे आयोजकांनी सांगितलं की 12th मॅनच घेऊन जाईल, त्यामुळे ही जबाबदारी आयोजकांची आता राहिली नाही. ड्रिंक्स ब्रेक झाला रे झाला की 12th मॅनने जायचं. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघतोय की बऱ्याचदा पाणी घेऊन 12th मॅन जात असतात. ड्रिंक्स ब्रेक आपण होताना बघितलेल्या अनेकदा वेगवेगळ्या संकल्पना आपण बघितल्या आहे. उंबारलीच्या मैदानावरती 3 ते 4 असे बॉक्स तयार करण्यात आले जिथे पाणी ठेवलं जातं, बॉटल्स ठेवल्या जातात. काही ठिकाणी आपण बघतो की ट्रॉली घेऊन जातात, काही ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आम्ही कल्याणच्या सुभाष मैदानावरती खरं तर ई रिक्षा बघितली होती, इलेक्ट्रिकवर चालणारी, ती पाणी घेऊन जायची. प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना असते. आयोजक देखील वेगवेगळ्या संकल्पना घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतात. सगळ्या गोष्टी आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि त्यामुळे आयोजकांकडे जर पैसा असेल तर त्यांनाही काही गोष्टी ॲडिशनल करता येतात आणि पैसे नसतील तर मग कसल्या संकल्पना आणि कसल्या कल्पना. आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यामध्येच आपण भागवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असे प्रत्येक जण तो विचार करतायत. कव्हरच्या दिशेने आणि या दरम्यान आपण बघतायत
प्रेम त्या ठिकाणी आपण बघतायत एफर्ट चांगले होते. आज झेल प्रेमकडनं अपेक्षित होता पण तो पकडता आला नाही. थोडेसे डिस्टर्ब दिसत आहेत आपल्याला, त्यावेळेस कॉन्सन्ट्रेट होत नाहीये. कॅप मध्ये खेळतायत फिल्डर प्रेम त्या ठिकाणी गेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, यावेळेस 2 धावा इथून कंप्लीट करतायत आणि ओव्हर थ्रो झालाय पण बॅकअप मिळते. केवळ 2 धावा मिळते. धावसंख्या धावफलकावरती झालेली एकूण आपण बघतोय 32 धावा झाल्यात. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये झालेली आहे. पहिल्या विकेटसाठी एकही विकेट गमावला नाहीये. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय त्या ठिकाणी यश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येतोय. रिव्हर्स खेळतायत फिल्डर आहे त्या ठिकाणी, गेलाय वरून, अडवलाय पहिल्या टप्प्यात. 2 धावा पुन्हा एकदा बघायला मिळतात. आणि या इनिंग मध्ये हे दोघांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. डबल्सचा विचार केला, मगाशी 4 डबल्स आम्ही ऐकलं होतं, आता 6 झालेले आहेत. धावून तर दमछाक झालेली आहे पण आता धावावं लागेल. गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी, विजयासाठी, या ट्रॉफीसाठी धावावं लागेल, मेहनत करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती आपण बघतोय 34 धावा झाल्यात. 3रं षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवर तयार यश ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेस संपर्क नाही झालाय आणि हा डॉट बॉल येतोय. वारंवार तोच प्रयत्न होतोय. त्या फटक्याने भरपूर धावा दिल्यात पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं. अशाच पद्धतीने बोपरचे कुमार खेळतात, अशाच पद्धतीने आपण शंतनू लाडायकरचे खेळताना बघितलेले. ह्याच पद्धतीने प्रवीण जोशी खेळतात. कारण की या पद्धतीने तुम्हाला पॉवर प्लेला येऊन खेळावं लागतं, गोलंदाजावरती दबाव निर्माण करावा लागतो. बऱ्याचदा या पद्धतीने खेळताना कित्येकदा ऋषी बादही झाला असेल पण कित्येकदा त्याला यशही मिळालेले आहे. कारण त्याची जी ताकद आहे, त्याच्याकडे जी क्षमता आहे आणि त्याला ज्यासाठी पाठवलंय ते करण्यासाठी त्याच्याकडे जे जे आहे ते तो करणार. पण त्या प्रयत्नात त्याला बऱ्याचदा अपयश पदरी आलंय, बऱ्याचदा तो यशस्वी झालाय. आणि या मॅच मध्ये बऱ्यापैकी त्याचं यश आपल्याला दिसलं. खेचला, यावेळेस मात्र आलाय हा षटकार जीत भोईरच्या बॅट मधून. तीन षटके 41 धावा झाल्या. 13.67 ही धावांची गती आपण बघतायत. आजच्या दिवसातील अंतिम सामना माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी आयोजित माताडी चषक 2026 अत्यंत सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आणि तितके सुंदर आकर्षक मनमोहक लक्षवेधी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे हे चषक तुम्ही बघतायत. मगाशी जीतशी आपण बोललो, जीत म्हणाला की सुंदर ट्रॉफीज आहेत आणि अशा ट्रॉफीज असल्या की आपल्याला जिंकाव्याशा वाटतात, प्रत्येकाला लढण्याची एक ऊर्जा मिळते. खूप सुंदर पद्धतीने चॉईस करण्यात आले आहे. सुंदर अशा मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण बघतायत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि आम्हाला ज्या दिलेल्या आहेत केजू मुंडे आणि स्वर्गीय निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ केजू यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांचा आपण सन्मानही केलेला आहे. कारण मुंडे बघा, टीम पराभूत जरूर झाली पण क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आणि सगळे आपलीच पोरं आहेत. जिंकणं हारणं हा खेळाचा भाग आहे. आज हारलात उद्या जिंकाल, उद्या जिंकलात परवा हाराल, हे चालत राहणार. हे चक्र सुरू असतं, जसं जीवन मृत्यूचं चक्र सुरू असतं तसं हार जित चक्र हे असं सुरू असतं कुठल्याही खेळामध्ये. खराब बॉल, फुल टॉस दिलाय, ज्युसी फुल टॉस पाठवलाय सीमारेषेबाहेर, नो बॉल कॉल. 1+6 7 धावा मिळतील पण रिव्ह्यू घेतला अंपायरने. बघूया, चेक करूया आपण. कमरेच्या वर आहे की खाली आहे, दूध का दूध और पाणी का पाणी करण्यासाठी आपण तयार आहोत. सुपर स्पोर्ट्स त्या ठिकाणी तयार आहे. विराटचा चेंडू खराब होता, स्क्वेअर मारा आपण बघताय, दिशाहीन चेंडू आणि अगदी फुल टॉस. कमरेच्या वर आहे की खाली चेक केले जाईल आणि त्यानंतर हा चेंडू लीगल आहे की अनलीगल आहे बघूया. इट्स अ नो बॉल. नो होता, कमरेच्या वर होता आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी हा निर्णय मैदानावरती पाठवलेला आहे. तिसरे पंच आमचे अत्यंत टॅलेंटेड निहार शेलार उर्फ बाबू, एक डॅशिंग पर्सनॅलिटी, तितके जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून देखील ओळख आहे
आणि नेहमीच रोखठोक अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे. बॉलिंग मार्क तयार. उचललाय, उंच गेला, लांब नाही जाऊ शकत कारण जज करतात प्रेम फ्रीट होता. फ्रीट वरती जेल पकडून उपयोग होणार नाही, तो ग्राह्यही धरला जाणार नाही. फ्रीट वरती आपण बघितलं सुरुवातीला 4 प्रकार होते बाद होण्याचे, पण त्यानंतरला एक प्रकार कमी करण्यात आला आणि 3 प्रकार आपण बघतायत. हिट द ट्वाइस हँडल द बोर्ड ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड आणि रनआउट त्यातला कॉमन प्रकार आहे फ्रीट वरती. धावसंख्या धावफलकावरती 49. गेलाय 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 बाहेर आलाय परफेक्ट बॅट वरती, लॉंग ऑनची सीमारेषा क्लिअर करतोय तो षटकार. एज आज जेल डिपला राजकुमार ने जीतला परतावा लागेल. पहिला गडी बाद झालाय, पण पहिला गडी कधी बाद झालाय जेव्हा 55 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी झालेली आहे जीत आणि ऋषी मध्ये. पण या दरम्यान ही पार्टनरशिप ब्रेक झाली आहे, पण 55 धावा जोडलेल्या आहेत या जोडीने. जीतने किती धावा केल्यात आम्हाला सांगतील. तर 22 धावा केलेल्या जीतने, 22 वरती बाद झालाय. चांगली सलामी जीतने दिलेली आहे. आणि आता बघूया या ओव्हर मध्ये किती चेंडू शिल्लक आहेत. एकूण चेंडू आपण बघितले तर 3 चेंडू अजूनही क्रिकेटची प्रचंड क्रेज या गावामध्ये. 40+ संघ देखील तितका जबरदस्त आहे. सचिन भोईर या संघासाठी खूप चांगली कामगिरी. सचिन भोईर, श्याम असतील, SP असतील, ही फार मोठी यादी आहे. अमित असतील, सगळेजण चांगली कामगिरी करतायत. रवी ठाकूर असतील, योगेश पाटील असतील, ही टीम देखील 40+ चांगली उंबारलीची. न्यू बॅटर किरण येत आहेत त्या ठिकाणी आपण बघतायत. शफल घेण्याचा प्रयत्न केतन म्हात्रे यांचे बंधुराज किरण म्हात्रे मैदानात दाखल झालेले आहे. धावसंख्या स्थिरावलेली डॉट बॉल नंतर कुठेतरी कमबॅक झालंय. बघूया विराज पुढच्या 2 चेंडूमध्ये काय करतोय. 55 धावा झाल्यात. चांगला चेंडू होता, वाईड यॉर्कर होता, खोला टाकला होता, डायरेक्ट नाही केलं. त्या ठिकाणी बॅकअपला कोणी नव्हता, अन्यथा आणखीन एक धाव मिळाली असती, हिट नसतं झाला तर. पण बघूया धावसंख्या 56. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती बघूया ऋषी काय करतोय. ऋषी सातत्याने स्क्वेअर लेगला बघतोय आणि त्याच ठिकाणी खेळण्याचा विचार दिसतोय. बघूया ऑफसाईडला कव्हर्सच्या पुढे क्षेत्ररक्षक नाही टीम मध्ये. यावेळेस मात्र अपील झालंय, पंचाने स्वीकारलंय. काय जबरदस्त कल्पकता बघा. विराटचं कौतुक करायला पाहिजे. पहिला बॉल खराब होता, फुल टच होता कमरेच्या वरती, पण त्यानंतर आपण बघितला चेंडू ऑफ स्टंप वरती ठेवलाय आणि ऋषीला फॉलो केलं आणि अशा पद्धतीने आपण बघतोय डाव पहिला संपलाय. पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना सोनू मोनू 11 GG स्पोर्ट्स वाखरने केलेले धावा एकूण 56. टार्गेट 24 चेंडू मध्ये पूर्ण करायचंय. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीला 24 चेंडू मध्ये करायच्या आहेत 57 धावा. बघूया धावा चेस होतील की नाही होतील, या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या सत्रात मिळेल. पण एक या विश्रांती मध्ये आपण या ब्रेक मध्ये एक गाणं ऐकूया डीजे कडनं.
आपण त्यांचा सन्मान उद्या करणार आहोत. होया मैदानाच्या दिशेने फिल्डिंग साठी तयार झालाय सोनू मोनू 11 वाकण. राहुल भाई पाटील यांना आपण सन्मानित करणार होतो पण ते उद्याही येणार आहेत त्यामुळे त्यांचा आपण विशेष सन्मान उद्या करणार आहोत. तर टार्गेट 57 धावांचं आहे. मैदानावरती टीम मीटिंग त्या ठिकाणी सुरू आहे. जीत काहीतरी चर्चा करतोय सगळ्यांना सांगतो कशा पद्धतीने खेळायचं आहे माहिती आहे. उंबारी संघाची ताकद काय आहे. उंबारी संघाचा फलंदाज प्रेम मैदानावरती दाखल होईल. त्याचबरोबर यश आहे एकापेक्षा एक खेळाडू साहिलला आपण बघतायत. काही यंगस्टर यंदाच्या अंगामध्ये इम्प्रेस करतायत. ज्युनियर प्रेम असेल आणि भावेश सारखा एक आघाडीचा फलंदाज देखील या टीम मध्ये. भावेशला देखील भरपूर वर्ष या टीम मध्ये आपण खेळताना बघतोय. राजकुमार सारखा अत्यंत अनुभवी खेळाडू देखील या टीम मध्ये. मागच्या 2 मॅच मध्ये राजकुमारने काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. अपेक्षा असेल एक चांगल्या सुरुवातीची मैदानावरती उंबारी संघाला. सलामीवीर मैदानाच्या दिशेने येत असताना खेळपट्टीवरती बघूया काय घडतंय कोण पोहोचतंय. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये बक्षीस पात्र फेरी आहे आणि इथपर्यंत येऊन जर पराभूत झालो तर मात्र हाती काय लागणार नाही. जी मेहनत 2 सामने जिंकून केलेली आहे ती एका सामन्यामध्ये जर पराभूत झालो तर ते संपूर्ण मेहनत वाया जाईल. आणि खऱ्या अर्थाने हा सामना जिंकणं आता दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं बनलेलं आहे. बघूया 24 चेंडू 57 करायचे आहेत. एका बाजूला महानगरपालिकेचे रिझल्ट लागलेले आहेत. काही रॅलीज निघतील विजयाचा जल्लोष होईल पण काही आपण स्टेटसही बघितलं की संपलं आता इलेक्शन. आता जपायचे रिलेशन सगळ्यांनी रिलेशन जपा. कुठलाही झेंडा घ्या कुठल्याही चिन्हासाठी लढा मजा करा एकमेकांविरुद्ध. आपण बऱ्याचदा समोर येत असतो इलेक्शन असो किंवा क्रिकेटचं मैदान पण मॅच संपल्यानंतर आपण जसं मित्र असतो तसं इलेक्शन संपल्यानंतरही आपली जी मैत्री आहे ते कायम असणं गरजेचं आहे. नेत्यांचं काय ते एका ताटात कधीही जेवतात कधी एकमेकांच्या समोर येऊन बसतात. आपण कार्यकर्ते उगाच शिरा ताणत असतो. हा चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरून पहिला चौकार आलाय आणि चौकारने झाले सुरुवात डावाला. काय जबरदस्त हा फटका होता. 4 धावा. पहिला चौकार पहिल्याच बॉलवरती यशच्या बॅट मधून. ओहो आणि काय झेल टिपले स्टँडच्या मागे यष्टीरक्षक त्या ठिकाणी किरणला आपण बघतायत. झेल आधी निसटला होता पण जगलिंग करत असताना झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय. कमबॅक झालंय मैदानावरती. जीत भोईरचं पहिल्या गडी बाद होत आहे यशच्या रूपाने. बाद झाला झेल देऊन कॉट बिहाइंड. न्यू बॅटर मैदानावरती प्रेम सिनियर दाखल झालाय. प्रेमची जबाबदारी फार महत्वाची आहे. मॅच मध्ये 57 चेस करायचे आहे त्यासाठी प्रेम आणि राजकुमारला या मैदानावरती लढावं लागेल. पहिलाच बॉल पाठवला सीमा पार. पत्र बजाव सिक्सर. प्रेम आला आणि प्रेमने आल्या आल्या दिलाय तडाखा. षटकर धाव संख्येला घेऊन गेलाय 10च्या घरात. प्रेम भोईर समोरजीत भोईर. हो ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल कॉल अंपायर या ठिकाणी करत असताना
खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, 11 धावा झालेल्या आहेत. माहिती आहे जीतला प्रेमची विकेट फार महत्वाची आणि प्रेमला माहिती आहे स्वतःची विकेट फार महत्वाची आहे. त्यामुळे इथून तो या मैदानावरती एक चांगली इनिंग साकारण्यासाठी तयार झालाय. षटकाने सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा बॅट फिरली होती, यावेळेस चेंडू खाली राहिलाय. हा डॉट बॉल, दोघांमध्ये एक जबरदस्त जुगलबंदी बघायला मिळणार आहे. एक डॉट आला, एक षटकार आपण बघितलेलं आहे. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा राजकुमार जाऊन प्रेमशी बोलतायत, सांगतायत कशा पद्धतीने खेळायचं, चेंडू कशा पद्धतीने येतोय, कशा पद्धतीने तो खाली राहतोय. उसळणारा चेंडू, बॅटची एज, कॉट बिहाइंड आणि मोठा धक्का मैदानावरती उंबाली संघाला. प्रेम भोईर जाईल डगरच्या दिशेने. हा दुसरा धक्का. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आपण बघताय. त्या ठिकाणी साहिल सेवेकर. तर बघूया, साहिल जबाबदारी फार मोठी आहे. प्रेम बाद झालाय मैदानावरती आपण बघतायत. यश बाद झालाय. आता राजकुमार आणि साहिल ही जोडी आता मैदानावरती. जीतला मिळतंय मोठं यश. 2 धक्के दिलेले आहेत 11 धावसंख्येवरती. आडव्या बॅटने खेचलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अंती. ती 2 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. टार्गेट एकूण अतिरिक्त बाउन्स त्या चेंडू मध्ये आपण बघितला. बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात गेला आणि एकच जल्लोष आपण मैदानावरती बघितला तो वाकण संघाचा. कारण त्यांना माहिती आहे प्रेम जर 2-3 ओव्हर थांबला तर ही मॅच जिंकून देण्याची ताकद, ती धमक, ती क्षमता, ते सामर्थ्य, ती गुणवत्ता, ती योग्यता त्या प्रेम मध्ये आहे. आणि प्रेमला बाद केल्यानंतर या मॅच मध्ये एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण विसरता कामा नये राजकुमारकडे ती क्षमता आहे. राजकुमार यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतोय. काही स्पर्धांमध्ये त्याची बॅट तळपताना आपण बघितलेली आहे. या स्पर्धेमध्ये 2 मॅचेस मध्ये त्याने 60 धावा केलेल्या आहेत. पण बघूया या मॅच मध्ये राजकुमार पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करेल का. त्याला सुंदर साथ द्यायला हवी, ती म्हणजे साहिलने. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतायत ऋषी भोईरला आणलेले. फिरके आक्रमण सुरू झालं. राऊंड द विकेट. इनर चेंडू मागे फाईन लेगला आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण करताय. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 13 वरती. विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट फार वाढत चाललाय, पण त्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे. बघूया राजकुमार इथे आता संयम ठेवून चालणार नाही. डिफेन्सिव्ह अप्रोच अजिबात चालणार नाही. सिंगल डबल्स तर अजिबात सिंगल डबल्सने लक्ष चेस होणार नाही. लॉंग ऑफला गॅप मोठी आहे. चेंडूने दिशा बदलली आहे, पण फिल्डर निशांत त्या ठिकाणी दक्ष होते. आणि या दरम्यान या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा झालेले. जुने 42 धावांची गरज आहे. निशांत या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाज म्हणून त्याला आपण अनेकदा गोलंदाजी करताना बघितलेले. हवेत
झेल होईल का स्वतः जज करताय त्या ठिकाणी हा झेल टिपलाय राजकुमारलाही परतावं लागेल आणि हा तिसरा धक्का मैदानावरती लागतोय स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या संघाला. न्यू बॅटर आशुतोष मैदानात दाखल झालाय. दोन्ही यंगस्टर आता खेळपट्टीवरती 3 फलंदाज या ठिकाणी बाद झाले आहेत अग्रक्रमाचे. त्यामध्ये यश, त्यानंतर प्रेम आणि आता राजकुमार बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 15 धावा झाल्या आहेत. 42 ची गरज आहे आणि 42 करण्यासाठी आता मात्र 15 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मार्क होता या ऋषी. फुल लाईन अपील झालंय पंचाने स्वीकारलंय. 1 मोर विकेट डाऊन आणि खीन एक धक्का चौथा लागतोय उंबारली संघाला. मैदानावरती भावेश पाटीलचा या ठिकाणी आगमन होतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 15 धावा. विजयासाठी 42 करायचे हे षटक अत्यंत चांगला आपण बघताय. 4 बॉल मध्ये केवळ 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण बघतोय ऋषीला. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. पहिली हॅट्रिक होईल पूर्ण झाली तर. राऊंड द विकेट ऋषी. अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो देखील त्याच ऍक्शन मध्ये आपण बघतायत आणि या दरम्यान ही सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 41 धावांची अजूनही गरज आहे आणि 41 करण्यासाठी आता मात्र 13 चेंडू शेष आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. टॉप ऑर्डर मध्ये पूर्णपणे आपण बघतायत अपयश. राजकुमार देखील पहिल्या 2 मॅच मध्ये चांगला खेळला. या मॅच मध्ये पुन्हा अपेक्षा होती. समोर खेळताय या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय पण एक धाव नाही रोखू शकले आणि या दरम्यान आपण बघतायत षटक दुसरं संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 17 म्हणजे अजूनही 40 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये रिक्वायर्ड रन रेट 20.00 प्रति ओव्हर मागे. स्वागत आहे तमाम लाडक्या प्रेक्षकांचं जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहे, जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून सुपर स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं ओ माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी आयोजित माताडी चषक 2026च्या या पहिल्या दिवसामध्ये आणि अंतिम सामन्यामध्ये आपण बघतायत अंतिम सत्र सुरू आहे. ही सेमी फायनल आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. डाव्या बाजूला हे चषक सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे हे चषक आपण बघतायत आणि बॉलिंग मार्कवर सराव करत असताना आपण बघताय त्या ठिकाणी निशांतला उमेशला आणि उमेश तयार होते बॉलिंग मार्कवर. बघूया 12 चेंडू 40 करायचे आहेत. उचललाय स्क्वेअर लेगला फिल्डर फक्त म्हणतील प्रेक्षक चेंडू सीमा बार येतो षटकार.
प्रयत्न करतोय उमेश. पुन्हा एकदा वरती विकेट. स्वीप करतात फिल्डर डीप मध्ये. पहिली धाव घेतली वेगाने. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. क्षेत्ररक्षक डीप मधून फार वेगाने आले होते. या दरम्यान आपण बघतायत ही एक धाव. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली होती म्हणजे 24 धावा झाल्यात आणि अजूनही विजयासाठी या ठिकाणी करायच्या 33. 7 आल्या. 40 ची गरज होती. 33 अजूनही पाहिजेत. चेंडू शिल्लक आहे 10. बॉलिंग मार्क वर तयार उमेश. ऑन साइड ला उचललाय पाठवलाय गॅप मधून गेला चेंडू सीमा पार. धावा येत आहे 4. धावा झाले. बॅटची एज यष्ट्यांच्या मागे झेल स्वीकारलाय. कमबॅक झालंय. आला होता चौकार. अपेक्षा वाढल्या होत्या पण कुठेतरी हा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघतोय ज्युनियरला धावसंख्या धावफलकावरती 28. 29 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू शेष आहे. उमेशला मिळतं यश. चांगलं कमबॅक झालं उमेशचं. भावेशला दाखवला तंबूचा रस्ता. भावेशने 5 केल्या. दुसऱ्या बॉलला साहिल खेळतोय 10 वरती नॉट आउट. 4 सिंगल 1 षटकाराच्या मदतीने बघूया 8 बॉल आणि 29 धावांची गरज आहे उंबारली संघाला. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. पहिली धाव फार वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का आणि झाली मोठी चूक. येतो चौकार. सीमा पार गेलाय. हा चौकार आलाय आणि विजयासाठी आता 25 ची गरज आहे. नाही साईडला अंपायर. सरळ रेषा कशी असते अजून मलाही प्रश्न पडलाय. हा जो स्पीकर आहे ना बेस तो सरळ आहे. चेंडू ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर. गॅप मधून गेला चेंडू सीमा पार. सलग येणारा दुसरा चौकार. ची गरज आहे. मॅच मध्ये अजूनही उंबारली आहे.
हे विसरता कामा नये. ज्युनियर प्रेम ज्याने 2 चौका टोकल्या, साहिलकडे ती क्षमता आहे. पण बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. जी थोडीशी निराश आहे, खराब फिल्डिंग झाली. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती षटकाराला हे षटक 19 धावांचं राहिलं, त्यामुळे जी थोडीशी निराश आहे. बघूया 6 चेंडू 21 ची गरज आहे विजयासाठी. 6 बॉलमध्ये 28 होताना उंबरलीच्याच मैदानावरती आम्ही बघितल्या, ज्या स्वयं पाटीलने केल्या होत्या पडलेच्या आगेच. 6 बॉलमध्ये 27 देखील होताना बघितलेले आहेत. 6 बॉलमध्ये 26 होताना बघितलेले आहेत. मग 6 बॉलमध्ये 21 का होऊ शकत नाही. बॉलिंग मार्क होता या त्या ठिकाणी निशांतला आणलेले जयेंद्र भोईर यांचे सुपुत्र, जे 40+ क्रिकेटचा नेहमीचा आनंद घेत असतात. पण बघूया सध्या शेवटच्या षटकाची जबाबदारी निशांतच्या खांद्यामध्ये दिलेली आहे. स्ट्राईकला आपण बघतोय साहिल सेवेकर, प्रचंड टॅलेंटेड आहे साहिल. बघूया या मॅच मध्ये साहिल लढतोय का. समोर आहे निशांत. 6 बॉल 21 ची गरज. ऑन साइडला चेंडू चाललाय घरंगळ जमिनीला, डीप मधून फिल्डर येत आहे, 2 धावा नाही रोखू शकत. आता 5 बॉल मध्ये 19 करायच्यात. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. सुरुवातीच्या 2-3 बॉल मध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे उंबारली संघासाठी. 5 बॉल 19. साहिलला काहीतरी करावं लागेल. हिरो बनण्याची ही संधी आहे, पण निशांत त्याला बनवून देईल का, की त्याला थांबून स्वतः हिरो बनेल निशांत या मॅच मध्ये. फुलटॉस स्विंग केलाय, स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6 षटकार. खरा सुरू झालाय खेळ, आता वाजली आहे वॉर्निंग बेल वाकड संघासाठी. बघूया साहिलने मात्र मॅच मध्ये संजीवनी प्रदान केली आहे. साहिलकडे टॅलेंट प्रचंड आहे, पण ते टॅलेंट आता हे सिद्ध करण्याची खरी वेळ आहे. चेंडू शिल्लक आहे 4. करायच्या धावा इथून मात्र विजयासाठी 13. एखादा षटकार मॅच मध्ये शिरका होईल. चिंता वाढली वाकड संघाची, ती वाढवली साहिल सेवेकरने. सेवा करण्यासाठी आला आपल्या संघाची. बघूया तो साहिल या मैदानावरती काय करतोय. 4 चेंडू 13 ची गरज. 19 हव्या होत्या. पहिल्याच 2 बॉल मध्ये 8 आलेले आहेत. निशांत तयार. राऊंड विकेट साईड चेंज केली. बघूया साईड चेंज केल्यानंतर काय घडतंय मैदानावरती. 4 बॉल 13 ची गरज. लेग स्टंप वरती फुलटॉस. हा गेला सीमा पार. येतो षटकार. मॅच मध्ये उंबरली संघाचं झाले कमबॅक. तीन बॉल 7 ची गरज आहे विजयासाठी. बघूया आपण विकेट बघूया. वाकांचे विकेट 2 होते, पण उंबरलीचे जास्त 5 आहेत, त्यामुळे 7 कराव्याच लागतील. आणि त्या करण्याचा निर्धार केला मैदानावरती या साहिल सेवेकरने. बघूया साहिल काय करतोय. 3 बॉल 7 ची गरज आहे. निशांत कमबॅक करेल का. येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज. कोण पोहोचणार फायनल मध्ये, कुणाला मिळणार तिकीट फायनलचा. राउंड द विकेट. फुलटॉस. हा देखील गेला सीमा पार. येतो षटकार. केवळ एका धावेची गरज. मॅच होती कुठे आणि आली कुठे. पहिल्या 3 ओव्हरची कहाणी आपण बघितली. उंबरली संघ या मॅच पासून फार दूर होता, पण या शेवटच्या ओव्हर मध्ये आता विजयापासून केवळ 1 पाऊल दूर. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. 1 धाव करायचे, पण 2 चेंडू शिल्लक आहेत. सलग 3 षटकार आल्यात. कंपल्सरी 1 धाव करावी लागेल. निशांतवरती भरोसा दाखवला होता. 21 धावा शिल्लक ठेवल्या होत्या, पण निशांतने भ्रमनिरास केलाय. रवी भांडे यांच्याकडनं 500 रुपये आल्यात साहिलला.
ऑन साइडला फ्लिक सामना जिंकलाय स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबरली संघाने हातातून निसटला होता सामना वेळ तिथे आपण बघतायत आणि सोमनाथ देखील आलेले आहेत. क्या बात आहे. अभिनंदन उंबरली टीम, अभिनंदन या गावचे जबरदस्त स्कोरर भावेश पाटील यांनाही करूया, विठ्ठल दादांना करूया, अभिनंदन करूया. सुखदेव पाटील, लालचंद पाटील, YP ला, SP ला, सगळ्यांना उंबरलीकरांना हा सामना उंबरली संघाच्या हातातून 3 ओव्हर मध्ये निसटला होता. 6 बॉल मध्ये 21 शिल्लक होत्या पण डिपेंड करता आल्या नाही वाकण संघाला आणि पराभव त्यांचा झाला या मातडी चषक मध्ये उपांत्य फेरीत. अभिनंदन पुन्हा एकदा उंबरली संघाचं करूया आणि फायनल मध्ये पोहोचल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊया. फायनल मॅच साठी आजचा दिवस जबरदस्त या ठिकाणी क्रिकेटर उंबरलीने. या मॅन ऑफ द मॅच साहिल सेवेकर, लवकर या साहिल सेवेकर. मॅन ऑफ द मॅच बिंदास पाटील यांच्या शुभास्ते पण देऊया हा पुरस्कार. वेल बेड साहिल सेवेकर उंबरली संघाचा उगवता सितारा, क्रिकेट मधला हा उगवता तारा, हे क्रिकेट मधलं भविष्य. उंबरली संघाचा यश, आशुतोष, प्रेम, त्याचबरोबर साहिल सेवेकर हे नाव देखील त्यामध्ये ऍड करा. पुढे जाऊन भविष्यात अनेक खेळाडू निवृत्त होतीलही पण साहिल सेवेकर पुढे जाऊन या संघासाठी चांगली कामगिरी करेल. एक मॅच फिनिशर म्हणून टीम मध्ये नावारूपाला येईल. त्याचे संकेत त्याने अनेक मॅचेस मध्ये दिलेले आहेत. तर साहिल सेवेकर मॅन ऑफ द मॅच यायचे. साहिल संपूर्ण संघ गारद झाला होता पण साहिल सेवेकर नावाचं एक वादळ मैदानावरती घोंगावत होतं आणि या वादळाने मात्र वाकण संघाला या स्पर्धेतून बाहेर केले. श्याम भोईर यांच्या शुभेच्छा ठिकाणी आलेले आहेत. रवी भांडे याचकडून 500 रुपये साहिलला.